गुड मॉर्निंग. आज होतं लक्ष्मीपूजन आणि इकडे चालू होती माझी मॉर्निंग शिफ्ट. त्यानंतर साहेब उठले आणि आई एकटीच काम करते हे काय त्याला बघवलं नाही, म्हणून आईच्या कामाचा चार्ज त्याने घेतला. तोपर्यंत मी त्याच्यासाठी ब्रेकफास्ट बनवला. मस्तपैकी ब्रेकफास्ट करून तो खाली खेळायला गेला. मग मी लागले परत कामाला. मतलब दिवाळी के दिन कौन काम करता है भाई. मला इतकं जीवावर आलं होतं ना, बट क्या करे, करना तो पडता है. मग मी माझा ब्रेकफास्ट करून घेतला आणि मी आज इकडे कन्फ्युजन चालू होतं की मी ही साडी नेसू की ही. मतलब लेडीज आणि त्यांचं साडी कन्फ्युजन इट्स नेव्हर एंडिंग. आणि फायनली माझं तुफान खूप दमून बागून झोपलं होतं. मग मी पण लंच करून घेतलं. मग माझं लॉगआउट झालं. म्हटलं पटकन रांगोळी काढून घेऊयात. मला अजिबातच रांगोळी काढता येत नाही गाईज, त्यामुळे प्लीज डोंट जज माय रांगोळी. अशी काहीतरी मी काढली होती. आणि इकडे आमची पडली होती लाईटिंग बंद, त्यामुळे प्रफुल्ल त्याचं इंजिनिअरिंग डोकं लावत होता. आणि फायनली विथ लॉट ऑफ एफर्ट्स आम्ही लाईट चालू करण्यात यशस्वी झालो होतो, ॲज यू कॅन सी. मग मी लागले पूजेची तयारी करायला, सगळी मांडापांड करायला. आई जसं जसं सांगत होते तसं तसं मी करत होते आणि सगळी पूजेची तयारी करून घेतली. फायनली मी डिसाईड केलं होतं की मी ही साडी नेसणार होते, म्हणून प्रफुल्लकडनं त्याला छान इस्त्री करून घेतली. म्हटलं बेसिकचा मेकअप पण करूयात. मला अजिबात मेकअप प्रो नाही आहे मी. बेसिक जसा येतो तसा मी माझा करून घेतला. आणि अगेन आय हॅड अ कन्फ्युजन की मी बन बांधू की मी मोकळे केस ठेवू. सो फायनली मी केसांचा काहीतरी जुगाड केला होता आणि मी अशी काहीशी रेडी झाले होते. आणि इकडे तुम्ही बघू शकता मी अशी छान पूजा मांडली होती. मस्त फराळ ठेवला होता, छान छान रांगोळी काढली होती. मग आरती करून घेतली. मग सगळ्यांच्या मोठ्यांच्या पाया पडलो. आणि साई पण आता सगळ्यांच्या पाया पडायला शिकला ना, त्यामुळे हे बघून खूप छान वाटत होतं. आणि हे इतके पॉझिटिव्ह वाईब्स येत होते ना सगळी पूजा, आणि हे बघून मला तर भयंकर आवडतं हे सगळं वातावरण. मग फोटोज काढले. फोटोज आर तर मॅन्डेटरी. त्यानंतर आम्हाला करायचा होता स्वयंपाक. आणि साडी में तो हमसे बिलकुल भी काम नाही होत आहे, म्हणून मी पटकन चेंज करून घेतलं. मेन्यू वॉज सिम्पल, खीर चपाती डाळ भात असं काहीतरी होतं. पटकन स्वयंपाक बनवून घेतला, जेवण बनवून घेतलं. मग मेकअप रिमूव्ह करून घेतला आणि असा संपला आमचा दिवाळीचा दिवस. तुमची दिवाळी कशी गेली मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.